वाशिम जिल्ह्यातील पसरणी येथील उपसरपंच विलास पोटपिटे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे। कारंजा तालुक्यातील दादगाव बाभूळ या ठिकाणी एका तलावाच्या शेजारी विलास पोटपिटे यांचा मृतदेह आढळला। मृतदेहाच्या शेजारीच त्यांची दुचाकीही आढळल्याने घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून तपासाला सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत एकूण 15 लोकांना चौकशीसाठी ताब्यातही घेतलं आहे। अमरावतीच्या परिहारपुरा परिसरात पोलिसांच्या दारूबंदी विशेष पथकावर हल्ला चढवण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालेला आहे। परिहारपुरा परिसरात दारूची अवैध निर्मिती करून विक्री केली जात असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात कारवाईला सुरुवात केली होती। मात्र अचानकच दारू विक्रेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस पथकावर हल्ला चढवला आणि त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालेला आहे। पोलिसांनी जमावाविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। महापालिका निवडणुकीतील यशानंतर आता भाजपने पुढील निवडणुकांवर डोळा ठेवून तयारीला सुरुवात केली आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त भाजपने कार्यविस्तारक योजना आखलेली आहे। त्या अंतर्गत प्रत्येक 10 मतदान केंद्राच्या मागे भाजपने एक कार्यविस्तारक नेमण्याचं ठरवलं आहे। या कार्यविस्तारकला त्याच्या क्षेत्रात जाऊन जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। काल नागपुरातील रेशीमबाग येथील संघ कार्यालयामध्ये विदर्भासाठी या योजनेची आढावा बैठक पार पडली। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील सर्व आमदार आणि खासदार सहभागी झाले होते। नागपूर पोलिसांनी भूमाफिया दिलीप ग्वालबंसी याच्या विरोधात सुरू केलेल्या भक्कम कारवाईला आता इतर विभागांचीही साथ मिळणार आहे। नागपुरात दिलीप ग्वालबंसी यांनी अनेक सरकारी जागांवर कब्जा करत त्या ठिकाणी अवैधरित्या झोपडपट्ट्या वसवल्याचं समोर आलं आहे आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी महसूल, वन विभाग, नागपूर महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास या विविध विभागांना आवाहन केले आहे की जर त्यांच्या जागेंवर अशी अवैध झोपडपट्टी बसवण्यात आली असेल तर ती मुक्त करण्याची प्रक्रिया या विभागांनी सुरू करावी। अतिक्रमण करण्याच्या या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाईल असं आश्वासनही नागपूर पोलिसांनी दिलंय। आता बातमी आहे गोंदियामधनं। गोंदिया शहरात शर्मा बंधूंची चालती फिरती पाणपोई लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरते। सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोज हजारो लोक या फिरत्या पाणपोईचा वापर करतात। शर्मा बंधूंनी पाणपोई तयार करण्यासाठी जवळपास 80,000चा खर्च केलाय। या पाणपोईच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी लोकांना शुद्ध आणि थंड पाण्याचा पुरवठा होतोय। सायकलच्या तंत्रावर चालणारी ही पाणपोई शहरात कुठेही सहज पोहोचवता येते। त्यामुळे पाणपोई गोंदियावासियांचं लक्ष वेधून घेते। वर्धा जिल्ह्यामध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर तूर फेकत निषेध आंदोलन केलं। मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करण्यासाठी वर्ध्यात काल आले होते। मात्र यावेळी शेतकऱ्यांच्या तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलेलं नाही असा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्नही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी केला। मात्र पोलिसांनी वेळीच संघटनेच्या कार्यकर्त्यांना तसंच शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान दोन्ही जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करणार आहेत। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावाही मुख्यमंत्री घेतील। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या आढावा बैठकीचं आयोजन जळगाव जामोद इथे करण्यात आलंय, तर यवतमाळ जिल्ह्यासाठी बाभुळगाव इथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद गावातल्या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मारुती इंगळे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। इंगळे यांच्यावर ग्रामीण बँकेसह इतर असं एकूण 1.5 लाख रुपयांचं कर्ज होतं आणि कर्जाच्या तणावातूनच मारुती यांनी आत्महत्या केल्याचं इंगळे कुटुंबियांचं म्हणणं आहे। वर्धा जिल्ह्यातील सावळापूर लगतच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळलाय। निर्जन स्थळी महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। महिलेला डोक्यावर दगड टाकून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय। महिलेची ओळख न पटल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। हा मृतदेह सकाळी गस्तीवर असणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याला दिसून आला। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलाय।